पार्ट 2 मध्ये जो पायथागोरस थेरम आहे तो जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये येतो. मुलं भीतीपोटी त्याला पाठ करून जातात, पण पाठ करण्याची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला पायथागोरस आवडेल, हा परीक्षेमध्ये यावा असं वाटेल तुम्हाला. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. पायथागोरस थेरम काय म्हणते पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल, आपल्याला काय दिले, एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये इन एनी राईट अँगल ट्रायंगल, कोणताही राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. आणि ते पुढचं स्टेटमेंट त्याला ट्रू असलं पाहिजे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. काय स्टेटमेंट सांगते, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ठीक आहे, मी या ठिकाणी समजण्यासाठी एक ट्रायंगल काढतो. ABC हा ट्रायंगल आहे. मग याच्यामध्ये काय सांगते आपल्याला की जर बी हा 90 डिग्रीचा असेल, म्हणजे गिवन आपल्याला काय, बी हा 90 डिग्रीचा राईट अँगल आहे, म्हणजे एक अँगल 90 डिग्रीचा असतो. सो बी हा जर 90 डिग्रीचा असेल तर त्या ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे ACचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर, म्हणजे काय असेल, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे गिवन दिले आपल्याला ते लिहूत. सो गिवन दॅटमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, काय प्रूफ करायचं आहे, तर कॉमाच्या नंतर जे दिले आपल्याला द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस, हायपोटेनस कोणता आहे, 90 डिग्रीच्या अपोजिट जे असते ते तुमचं हायपोटेनस असते. सो AC तुमचा हायपोटेनस असेल, त्याचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग शिल्लक राहिलेल्या जी साईड्स आहेत त्यांची स्क्वेअर करायचं आणि सम करायचं म्हणजे बेरीज करायचं, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं. सो ट्रू प्रूफमध्ये आपण लिहूत AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये मला डायरेक्ट प्रूफ करता येत नाही, मी थोडं याच्यामध्ये चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे, थोडं कन्स्ट्रक्शन करतो. बघा इथं जे इथं 90 डिग्री आहे, म्हणजे ज्या अँगलमध्ये 90 डिग्री आहे, मी तिथून हायपोटेनसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे, काय केलं परत बघा, या ठिकाणी मी काय केलं, तर या B मधून कशावरती, हायपोटेनसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलो. म्हणजे ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर आलं त्याला नाव दिलं D. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. मग कन्स्ट्रक्शनमध्ये मी इथे लिहितो रचनेमध्ये की BD इज परपेंडिक्युलर टू AC. ड्रॉ BD इज परपेंडिक्युलर टू AC. BD हा AC वरती लंब काढा. आता पहा, या आकृतीमध्ये टोटल तुम्हाला 3 त्रिकोण दिसतील लपलेले. कोणते कोणते आहेत, सगळ्यात मोठा ABC आहे, नंतर ABD एक छोटा आहे आणि BDC एक खालचा छोटा आहे. या 3 ट्रायंगलमध्ये याचा वापर करून आपल्याला हे प्रूफ करणं खूप सोपं जाईल. तुम्हाला आवडते थेरम. बघा प्रूफमध्ये आता मुलं इथेपर्यंत आलात की सुरुवात काय करायची तेच कळत नाही मुलांना. लक्षात कसं ठेवायचं सांगतो. आपल्याला प्रूफ करायचे हे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग एक आपण RHS प्रूफ करू, आधी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्रूफ करू, नंतर AC स्क्वेअर ऑटोमॅटिक येईल. मग आता मला काय करायचं, सगळ्यात आधी AB स्क्वेअर प्रूफ करायचे. मग या आकृतीमध्ये असे शोधा, असे 2 ट्रायंगल शोधा ज्याच्यामध्ये AB येते. मला AB स्क्वेअर प्रूफ करायचे, तर असे कोणते कोणते 2 ट्रायंगल आहेत ज्याच्यामध्ये AB येते, कोणते कोणते असतील, तर पहा सगळ्यात मोठा जो आहे तो आपला आहे ABC, दिसतोय सगळ्यात मोठा ABC, त्याच्यामध्ये AB येते. मग मी या ABला बाजूला काढतो. ठीक आहे, या ABला ट्रायंगलला बाजूला काढतो. नंतर असा कोणता आणखी ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये AB येते शोधा, तर तो ट्रायंगल आहे तुमचा हा ABD, त्याच्यामध्ये तुमचं AB येते. सो तो ट्रायंगलसुद्धा तुम्ही त्याला बाजूला काढा. म्हणजे आपण काय केलं, याच्यामधले असे 2 ट्रायंगल शोधले ज्याच्यामध्ये AB येते, कारण आपल्याला AB स्क्वेअर पाहिजे, 2 ठिकाणी पाहिजे म्हणून AB असणारे 2 ट्रायंगल शोधले. दुसरं पहा, या ठिकाणी BC कुठं कुठं आहे, कोणत्या कोणत्या ट्रायंगलमध्ये BC आहे, तर सगळ्यात मोठा ABC जो आहे त्याच्यामध्ये तुमचा BC आहे असेल ना. हा जो ABC आहे त्याच्यामध्ये BC आहे, त्याला बाजूला घ्या. नंतर असं आणखी कोणता ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये BC आहे, ते 2 पाहिजेत आपल्याला. मग दुसरा हा छोटा, हा जो आहे BDC, त्या BDCला पण बाजूला घ्या. काय केलं आतापर्यंत आपण, तर मला AB स्क्वेअर पाहिजे होता, तर AB कोणत्या कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे ते 2 ट्रायंगल मी बाजूला घेतले. नंतर काय पाहिजे, मला BC स्क्वेअर पाहिजे. अशा कोणत्या कोणत्या 2 ट्रायंगलमध्ये BC आहे ते 2 ट्रायंगल मी बाजूला घेतले. आता मला याच्या पुढे मेन काय करायचे, हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग तुम्ही कोणत्याही टेस्टनुसार दाखवू शकता. सहसा आपण अँगल टेस्टनुसार दाखवणार आहोत. तर हे 2 ट्रायंगल कोणते आहेत, त्या 2 ट्रायंगलचं नाव लिहा. सो इन ट्रायंगल, बघा या ठिकाणी मी लिहितो इन ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलचं नाव काय, ABC आहे, आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय, ABD आहे. सुरुवातीला कसंही घेतलं तर चालतंय, ABD या 2 त्रिकोणाच्या मध्ये. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण ABC आणि ABD मध्ये. बा या 2 ट्रायंगलमध्ये काय काय सेम आहे, तर पहा या 2 ट्रायंगलमध्ये हा जो अँगल A आहे तो अँगल मला A सेम दिसतोय का बघा दोघांमध्ये पण.
जरी नावामध्ये सेम असला तरी वरच्या आकृतीमध्ये सुद्धा सेम आहे. कसं सेम आहे? तर ABC म्हणजे हा अँगल आहे आणि ABD म्हणजे तोच अँगल आहे. मग दोन्हीकडे सेम अँगल आहे. सो आपण लिहू शकतो अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल A. कारण काय लिहू शकतो आपण याचं? कॉमन अँगल. कॉमन अँगल मराठीमध्ये त्याला आपण सामायिक कोन म्हणणार आहोत. दुसरा काय सेम आहे या दोन ट्रायंगलमध्ये? तर पहा अँगल B हा 90चा आहे, अँगल D हा 90चा आहे. सो अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. हा तुमचा ईच 90 डिग्री अँगल. ईच 90 डिग्री अँगल प्रत्येकी 90 अंशाचे कोन. सो झालं बाय अँगल टेस्ट. सो देअरफॉर बाय ए टेस्ट अँगल टेस्ट कोको कसोटीनुसार ते दोन ट्रायंगल एकमेकाशी काय असतील? सिमिलर असतील. पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहायचं ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल. आता दुसऱ्या ट्रायंगलचं नाव तुम्हाला शोधावं लागेल. कसं शोधावं लागेल? करस्पॉन्डिंग जोड्या आल्या पाहिजेत. तर शोधायचं कसं? पहा वरच्या आपण लावलेल्या अँगलमध्ये पहा A ची जोडी कोणासोबत आहे? A सोबत आहे. मग A 1 नंबरला आहे तर इथे A 1 नंबरला आला पाहिजे. B ची जोडी कोणासोबत आहे? D सोबत आहे. B 2 नंबरला आहे तर D 2 नंबरला असलं पाहिजे. मग राहिलं कोणतं? ABD पैकी A आला, D आला, राहिला कोणता? P. सो बाय डेफिनेशन ऑफ सिमिलरिटी याच्यानंतर आपण डेफिनेशन वापरू शकतो सिमिलरिटीची की याच्या दोन साईड डिवाइड बाय त्याच्या दोन साईड. सो बाय डेफिनेशन ऑफ सिमिलॅरिटी सिमिलॅरिटीची जर आपण डेफिनेशन वापरली समरूपतेच्या व्याख्येनुसार याचे दोन साईड घ्या AB डिवाइड बाय त्याचे पहिले दोन AD इज इक्वल टू याचे दुसरे दोन BC डिवाइड बाय याचे दुसरे दोन DB इज इक्वल टू याचं फर्स्ट अँड लास्ट AC डिवाइड बाय याचं फर्स्ट अँड लास्ट काय असेल? AB. मग आता याच्यामधले आशोष शोधा जे तुम्हाला पाहिजेत. काय पाहिजे आपल्याला? तर AB² पाहिजे. मग आशोष कोणते दोन आहे ज्याच्यामध्ये AB आता आहे? तर फर्स्टमध्ये आणि लास्टमध्ये. मग फर्स्ट घेतो मी AB डिवाइड बाय AD इज इक्वल टू काय येते? AC डिवाइड बाय काय असेल? AB. आता जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे तुमचं? AB². बघा AB इंटू AB AB² आणि AD इंटू AC इकडे लिहूत आपण AD इंटू AC. हे तुमचं आलं इक्वेशन नंबर फर्स्ट. मी याला 1 नंबर देतो. हे आपल्याला पुढे वापरायचं. ठीक आहे, कळालं? AB² आपण काढलं. कसं काढलं? तर अशा कोणत्या कोणत्या दोन ट्रायंगलमध्ये AB आहे ते दोन ट्रायंगलचे नावं घेतली. ते दोन ट्रायंगल आपण अँगल टेस्टनुसार सिमिलर दाखवलं. सिमिलर दाखवलं की डेफिनेशन वापरली सिमिलॅरिटीची, रेशो प्रोपोर्शनल घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की उत्तर आलं. सेम याच्यासारखं मला आता BC² पाहिजे. BCसाठी मी दोन ट्रायंगल ऑलरेडी घेतलेले आहेत. कोणता कोणता आहे? ABC एक आहे आणि BDC एक आहे. त्या दोन ट्रायंगलचं नाव लिहितो मी इथं. पाहायचं इन ट्रायंगल पहिल्या ट्रायंगलचं नाव काय? ABC आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे? BDC. BDC या दोन त्रिकोणाच्या मध्ये काय घेईल? मग कोणते कोणते दोन सेम आहेत? तर तुम्हाला वाटेल B हा B सोबत सेम आहे, तर नाही. B 90 डिग्रीज आहे आणि D हा 90 डिग्रीज आहे. म्हणजे अँगल B हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल D सोबत. कारण काय? तर ईच 90 डिग्री अँगल. ईच 90 डिग्री अँगल. दुसरा कोणते सेम आहेत? तर पहा इथला C आणि इथला C सेम आहे. तेच तुम्ही त्या आकृतीमध्ये पाहू शकता. याच्यामध्ये कळत नाही आपल्याला, त्यासाठी त्या आकृतीमध्ये पाहायचं. ABC मधला C आणि BDC मधला C सेम आहे का बघूत आपण. ABC मध्ये पहा हा C आहे तुमचा, ABC मध्ये तो C आहे आणि BDC मध्ये पण तोच C आहे, म्हणजे कॉमन अँगल आहे. सो अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. कारण काय लिहू शकतो आपण? कॉमन अँगल, सामायिक कोन. सो देअरफॉर बाय अँगल टेस्ट कोको कसोटीनुसार, मराठीमध्ये कोको कसोटीनुसार लिहू शकता त्याला. काय मग पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहितो मी ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल. आता दुसऱ्या ट्रायंगलचं नाव शोधायचं. डायरेक्ट तुम्ही BDC लिहू शकत नाही, करस्पॉन्डिंग पेअर आले पाहिजेत. काय मग? B ची जोडी कोणासोबत आहे? D सोबत. B 2 नंबरला आहे, D 2 नंबरला. C ची जोडी कोणासोबत आहे? C सोबत. C 3 नंबरला आहे, C 3 नंबरला. मग राहिलं कोणतं? तर D नाव आलंय, C नाव आलंय, राहिलं B. मग B इथे दिलं. मग आता बाय डेफिनेशन ऑफ सिमिलॅरिटी त्याच्यासारखंच. बाय डेफिनेशन ऑफ सिमिलॅरिटी समरूपतेच्या व्याख्येनुसार याचे दोन अक्षर आहे, त्याचे दोन अक्षर घ्या. पहिले दोन अक्षर AB डिवाइड बाय काय ते BD इज इक्वल टू दुसरे दोन BC डिवाइड बाय काय असेल? DC
इज इक्वल टू पहिला आणि लास्ट ए सी डिवाइड बाय काय असेल बी सी. मग असे कोणते दोन ट्रायंगल दोन रेशो आहेत त्याच्यामधले शोधा ज्याच्यामध्ये बी सी आहे, कारण आपल्याला बी सी स्क्वेअर प्रूफ करायचे. मग हे दोनच आहेत, मी इकडला सोडून देतो. मग पहा बी सी इंटू बी सी काय होणार आहे, बी सी स्क्वेअर होईल. आणि डी सी इंटू ए सी इथे लिहितो, डी सी इंटू ए सी, डी सी इंटू काय असेल तुमचा ए सी. हा आला तुमचा इक्वेशन नंबर 2. आता पहा आपल्याला काय पाहिजे, ए बी स्क्वेअर इथं आहे, बी सी स्क्वेअर आहे. मला या दोघांची ॲडिशन केल्यानंतर काय आलं पाहिजे, ए सी स्क्वेअर आलं पाहिजे. सो 1 आणि 2 या दोघांची मी ॲडिशन करतो. सो इथे लिहितो ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग ए बी स्क्वेअर तिथं आहे, सो इथे लिहिला ए बी स्क्वेअर प्लस एल एच एसमध्ये एल एच एस ॲड करतो, बी सी स्क्वेअरला बी सी स्क्वेअर लिहिला इज इक्वल टू ए बी स्क्वेअरचे आर एच एस काय ए डी इंटू ए सी आहे. त्याच्या पुढची स्टेप इथे लिहितो मी ए डी इंटू ए सी प्लस बी सी स्क्वेअरचे आर एच एस काय डी सी इंटू ए सी आहे. मग दोघांमध्ये पहा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ए सी कॉमन आहे. सो या दोघांमधून मी काय करतो, इक्वल टू ए सी कॉमन काढतो. याच्यामधून आणि याच्यामधून मी ए सी कॉमन काढलं, काय राहील मग ए डीमध्ये राहील प्लस इथलं ए सी बाहेर आलं मध्ये काय राहते तुमचं डी सी इज इक्वल टू ए सीला ए सी असेल ब्रॅकेटच्या मध्ये. आता पहा डायग्राममध्ये पहा ए डी प्लस डी सी काय होते बघा आकृतीमध्ये, ए डी प्लस डी सी काय होईल तुमचा ए सी तयार होईल. सो या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मग इथं ए सी लिहू शकतो. सो ए सी इंटू ए सी काय होईल मग ए सी स्क्वेअर. सो इकडली आपली काय आहे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे एल एच एस झालं आणि आर एच एस काय आलं ए सी इंटू ए सी स्क्वेअर. आणि हेन्स म्हणायचं याच्या पुढे, आणि जे वरचं स्टेटमेंट दिलं आपल्याला हे मेन जे वाक्य आहे ते स्टेटमेंट जशाच तसं याच्या पुढे लिहायचं. किती सोपं आहे. तुम्ही हाच सेम थेरम जशाच तसा न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. जिथं तुम्हाला अडचण येवलेली त्यावेळेस परत व्हिडिओ चालू करा, परत पहा. 1-2 वेळेस तुम्ही करून पाहिलात की तुम्हाला परत रिव्हिजन करायची काहीच गरज नाही. तुम्हाला सगळ्यात सोपा हा थेरम वाटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील.